आज आपण बनवणार आहोत अगदी कुरकुरीत आणि चविष्ट कोबीची मंचुरियन घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने। तर चला तर मग बघूयात ही मंचुरियन कशी बनवायची। तर मी इथे एक कोबी घेतलेला आहे पूर्ण, त्याला स्वच्छ धुवून आपल्याला कट करून घ्यायचा आहे आपल्याला हा कोबी। आणि ही रेसिपी एवढी सोपी आहे, एवढी फास्ट होते आणि याला खूप कमी साहित्य लागतं आपल्याला। आणि तुम्ही बघा ही मंचुरियन मी एकदम कमी साहित्यामध्ये कुरकुरीत आणि खमंग बनवणार आहे। आणि आपला हा जो कोबी आहे तो आपल्याला खिसणीने खिसून घ्यायचा आहे, याचा बारीक खिस करायचा आहे, पूर्ण बारीक करायचा अर्धा। आणि जो राहिलेला आपला अर्धा कोबी होता तो कोबी आपल्याला चाकूने कट करून घ्यायचा। तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा मी अशा नवीन नवीन रेसिपी अपलोड करत असते तेव्हा त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तो व्हिडिओ पाहता येईल। तर तुम्ही बघू शकता आपला हा अर्धा कोबी आपण बारीक कट करून घेतलाय, कारण आपला मंचुरियन हे कुरकुरीत होण्यासाठी आपण याला बारीक कट केलंय। आणि याच्यामध्ये मी अर्धी वाटी हे गव्हाचं पीठ टाकले आणि अर्धी वाटी मी इथे बेसन पीठ टाकणार आहे, कारण बेसन पिठाने आपली मंचुरियन अजून कुरकुरीत होणार आहे। ही मंचुरियन आपण सेम हॉटेलसारखी बनवणार आहोत, एकदम क्रिस्पी, एकदम कुरकुरीत। तर याच्यामध्ये मी 2 चमचे हे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। आपण हे कॉर्नफ्लॉवर का टाकणार आहे, कारण कॉर्नफ्लॉवरने आपली मंचुरियन ही एकदम कुरकुरीत होणार आहे। आणि 1 चमचा मी आलं लसूणची पेस्ट टाकली इथे, आणि मी इथे चवीसाठी 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून टाकलेत, आणि 2 चमचे हे शेजवान चटणी टाकणार आहे, आणि 1 चमचा हा आपल्याला टोमॅटो सॉस टाकायचा, जास्त टाकायचा नाही आहे, कारण जास्त टाकला तर आपली मंचुरियन ही गोड होईल। आणि 2 चम्मच इथे सोया सॉस टाकणार आहे, जो की आपण ह्याच्यामध्ये टेस्टसाठी वापरणार आहोत। आणि इथे आपण चवीसाठी 1 चमचा मीठ टाकणार आहोत, आणि बारीक कोथिंबीर आपल्याला कट करून थोडीशी चवीसाठी याच्यामध्ये टाकायची आहे। आणि आपलं हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आधी पूर्ण पाणी न टाकता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, आणि नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा लाल मिर्च पावडर टाकायची आणि थोडीशी चवीसाठी हळद टाकायची। तर आपलं हे सगळं मिश्रण पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे पूर्ण मिश्रण मिक्स करताना तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी टाकायची गरज नाही आहे, बिलकुल पाणी टाकायचं नाही आहे, कारण पाणी जर टाकलं तर आपली मंचुरियन ही कुरकुरीत होणार नाही आहे, एकदम सॉफ्ट होईल, ती आपल्याला सॉफ्ट करायची नाही आहे। तर बघू शकता आपलं हे सगळं आता मिश्रण मिक्स झालेलं आहे, आणि आपली ही मंचुरियन एकदम हॉटेलसारखी कुरकुरीत आणि चविष्ट होणार आहे। तुम्ही जर ही रेसिपी एकदा केली तर तुम्ही परत परत ही रेसिपी करणार आहे, मी गॅरंटी देते तुम्हाला। आणि आता आपण इथे तेल गरम करायला ठेवूयात, कारण आता आपलं मिश्रण हे पूर्ण तयार झालेलं आहे। तर तेल पण आता गरम झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये आपण मंचुरियन करायला घेऊयात। तर हे मंचुरियन आपण करताना गॅस हा नेहमी मीडियम फ्लेमवरती ठेवायचा, कारण तुम्ही जर गॅस फास्ट केला तर आपल्या मंचुरियनचा लगेच कलर चेंज होईल, आणि तो कलर जर चेंज झाला तर आपली मंचुरियन ही कुरकुरीत होणार नाही आहे, एकदम काळी काळी होईल। त्यासाठी तुम्ही मीडियम फ्लेमवरती आपली ही मंचुरियन तळून घ्या। तर आता तुम्ही बघू शकता आपली ही मंचुरियन एकदम कुरकुरीत झालेली आहे, कलर पण त्याचा एकदम भारी आलेला आहे, तुम्ही बघू शकता। अशा सोप्या रेसिपी मी अगदी घरच्या घरी बनवत असते, एकदम कमी साहित्यामध्ये, जे किचनमध्ये आपल्या सगळं साहित्य अवेलेबल असतं। तर तुम्ही बघू शकता आता आपली ही मंचुरियन एकदम तयार झालेली आहे, एकदम जबरदस्त कुरकुरीत आणि खमंग। आणि एवढी भारी मंचुरियन जर आपल्या घरी बनत असेल तर आपल्याला हॉटेलमध्ये जाऊन ही मंचुरियन खायची काय गरज आहे, किंवा ऑर्डर करायची काय गरज आहे। तुम्ही पाहिलं असेल आपली ही मंचुरियन अगदी कमी साहित्यामध्ये बनलेली आहे, याला काही जास्त साहित्य लागलेलं नाही आहे। तुम्ही बघू शकता एकदम कुरकुरीत, एकदम भारी, जबरदस्त। आणि अशाच प्रकारे आपण सोयाबीनचे सुद्धा मंचुरियन बनवू शकतो, ती पण एवढी कुरकुरीत होते, सेम याच पद्धतीने, त्याला पण खूप कमी साहित्य लागतं। सोयाबीनची सुद्धा मी मंचुरियन बनवलेली आहे, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तो पूर्ण व्हिडिओ आहे, तुम्ही तिथे जाऊन तो व्हिडिओ पण बघू शकता, त्याची टेस्ट पण खूप भारी आहे। आणि आपली ही कुरकुरीत मंचुरियन खाण्यासाठी तयार झालेली आहे, आणि ही शेजवान चटणीसोबत आपण ही मंचुरियन खाणार आहोत, एकदम भारी लागणार आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। आणि तुम्ही बघू शकता आपली ही मंचुरियन आतून सुद्धा एकदम कुरकुरीत आणि खमंग दिसते आत्ताच। तुम्ही याला टेस्ट करून बघा, तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा, आणि अशाच रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूयात अशाच पुढच्या रेसिपीमध्ये।